पद ज्या उत्साहामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता तीच उत्साह कुठतर हलवल्याचं दिसतंय, निरुत्साह दिसतोय चेहऱ्यावर. असं काही नाही, निरुत्साह वगैरे काही नाही. पक्षाची निष्ठा आणि पक्षाची तत्वे, ध्येय, धोरणे याला सोबत घेऊन चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कोणतीही नाराजी नाही, काही विषय नाही. काय झालं अचानक काय झालं? पक्षाचा आदेश आला. आमचं एक ब्रीदवाक्य आहे, राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. त्यामुळे अगोदर आम्ही राष्ट्राचा, नंतर पक्षाचा आणि नंतर स्वतःचा विचार करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. मग कुठं पक्षाचा अगोदर विचार झाला नाही का, जेणेकरून हे फॉर्म तुम्हाला मिळाला होता? 100% पक्षाचा विचार करूनच त्यांना रात्री प्रवेश घेतला आणि मगच त्यांना आज पुरस्कृत करून घेतला. पण आता कमळ नसणार आहे ना तिथे? कमळ जरी नसलं तरी कमळाच्या विचाराचा माणूस, त्यांना प्रवेश करूनच आम्ही पुरस्कृत करून घेतलेला आहे. त्यामुळे कमळाच्या विचाराचाच माणूस आम्ही तिथे. थेट पक्षाचा एबी फॉर्म मागे घेतलाय, देशातला नंबर 1 पक्ष आहे, असं कुठं नामुष्की नाही आली पक्षावरी? नामुष्की याचा विषयच राहत नाही. त्यांना प्रवेश देऊन मग पक्ष प्रवेश घेऊन मग हे केलंय. कमळ रुजवायचं चाललंय, कमळच रुजत नाही की. नाही, कमळ रुजवायचा वरचा उमेदवार कमळाचाच आहे. पक्षाचा माणूस कमळाचाच रुजतोय. पण तळागाळातल्या कार्यकर्त्याचं नेहमीच इतर पक्षातनं आलेल्या कार्यकर्त्याकडून बलिदान घेतलं जातंय. मग काय वाटतंय तुम्हाला आता नेमकं? असं काही नाही. पक्षाला तुम्ही सक्षम उमेदवार वाटले नाहीत का? पक्षाला सक्षम वाटलो, पण म्हणूनच आम्हाला एबी फॉर्म दिला होता. मग का काढायला लावला? परंतु आम्हालाच वाटलं की पक्षाची वाढ होते म्हटल्यानंतर आम्ही स्वतःहून एखाद्या पदाचा आम्ही त्याग केला आणि मग एक पक्षवाढीसाठी आम्ही नवीन उमेदवार. वाढ गुंतली होती का तुम्ही असल्यामुळे? वाढ खुंटायचा विषयच नाही ना. मी माझ्या अध्यक्षतेखालीच प्रवेश घेतलाय. बरं, पण ती आल्यावर वाढ होईल, मग तुम्ही असताना 100% वाढ होण्यासाठी मी अध्यक्ष आहे. माझ्याकडे एक पद आहे ना ऑलरेडी. मी स्वतः अध्यक्ष आहे. पक्षानं योगेश पाटलांचा राजकीय बळी घेतला नाही, असं काही नाही. काय तुम्हाला आश्वासन वगैरे दिलं का पक्षानं? काहीच काय नाही. मी पक्षावर निस्वार्थी प्रेम करणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता. मनापासून अर्ज काढलाय का दबाव? मनापासून अर्ज काढला. मी स्वतःहून आलोय. आम्ही टीम. पण ज्या पद्धतीनं अर्ज दाखल करायला पंचा होता भाजपचा, मात्र आज तो पंचा दिसत नाही. राहिला असेल गाडीत वगैरे, पण कायम पक्षनिष्ठा आणि हृदयात कमळ आहे. माढा मतदारसंघातला पहिला एबी फॉर्म घेऊन आलेले योगेश पाटील आज पहिला एबी फॉर्म घेऊन आलेले योगेश पाटील आज माघार घेत आहेत. आम्हाला एकच आहे की पक्ष विस्तार करायचा आहे. पक्षाचा विस्तार जेवढा जास्त होईल तेवढा आमचा पक्ष तळागाळापर्यंत रुजवायचा आहे. मनापासून योगेश पाटील प्रचारात दिसतील? 100% दिसणार. काय विषय? चेहरा सांगतोय की दिसतो.